आराध्य दैवत पंढरीचा पांडुरंग, लांब कशाला जायला पाहिजे, नाथा घरी. म्हणजे काय सुंदर अभंग आहे तो. अबीर गुलाल उधळी तरंग, अबीर गुलाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे तुम्ही किती भाग्यवान लोक आहात की सगळ्यात जवळ राहणारे संत तुम्हाला मिळाले. नाथबाबा, नाथबाबांनी किती पराकाष्ठा केली, लोकांना परमार्थ समजावा, लोकांनी आपल्या जीवनाचं सार्थक करावं म्हणून नाथबाबा अर्धा किलो साखर दे. साखरेच्या आमिषाने तरी माझं कीर्तन ऐकायला कुणीतरी येईल. काय प्रयत्न केले असतील विचार करा. आज काळ बदलला तरी सुद्धा हा एवढा मोठा वारकरी संप्रदाय आहे. कुणी या इथं म्हणजे सगळ्यांना उभा आहे. या रे लहान थोर, जाती भलती या ठिकाण, मध्ये मी आहे. हा पत्ता भगवंतांनी 5,500 वर्षापूर्वी भगवद्गीता सांगत असताना त्याच्यामध्ये दिलेला आहे. अर्जुनाच्या योगाने सांगितलेला हा जो भगवंताचा पत्ता आहे, त्याची प्राप्ती करून घेण्यासाठी माणसाने काय केलं पाहिजे हे संतांनी आपल्याला शिकवलं. आणि म्हणून हा अभंग मला जो तोंडात आला तो अभंग घेतलेला आहे बरं का. मी काही ठरवून आलेली नाहीये. बरं काय सांगताय, अरे हरिनाम घेतल्याने आम्ही जे ते घसा फोडून सांगतोय तुकोबाराय म्हणतात तो काय होत नाही. जसं भक्त प्रल्हादाला हिरण्यकश्यपूने विचारलं ना की तुझा नारायण आहे कुठे, तेव्हा भक्त प्रल्हादाने जे उत्तर दिलं होतं माझा नारायण नाही कुठे, माझा नारायण सगळीकडे आहे. तसं तुकोबाराय म्हणतायत काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठल. अरे काय नाही केलं, तुला काही मिळालं. देव पावया गेलो तेथे देवची होऊन ठेलो, तुका म्हणे धन्य झालो आजी विठ्ठला भेटलो. आणि मी देव बघायला गेलो आणि ते लिहून ठेवतायत स्वतःचा अनुभव. काय 15 दिवस बसले तपश्चर्येला. पुण्याच्या जवळ भामगिरी डोंगर आहे, भामगिरीला कधीतरी जावं. तुकोबारायांची तपोभूमी आहे, त्यांचं नाम ऐकून यायला शांत बसून. हे सगळे उपचार आहेत ना मनाला स्थिर करण्यासाठी आहेत. मन जेव्हा स्थिर होतं तेव्हा तिथं तो सुखाचा आगर आहे. मनाच्या मुळाशी विठाई आहे आणि त्या विठाईच्या चरणी सगळं सुख आहे. लक्षात घ्या विठाई कुठे आहे. पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचं दर्शन घेणं चांगलंच, पण अखंड नामस्मरण करून या देहाची पंढरी करणं हे त्याहूनही श्रेष्ठ आहे. हा सद्गुरू वामनराव पै यांचा सिद्धांत आहे आणि हे खरं आहे. ही वीट कुठे आहे, नामाची वीट दिल्याशिवाय मनाचा विठोबा स्थिर राहत नाही. आणि म्हणून तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतायत काय नव्हे केले एका चिंतिता विठ्ठले. त्यांनी जपता विठ्ठले नाही म्हटलं. लक्षात घ्या शब्द रचना अभंग किती महत्वाचा आहे.